नमस्कार ताईंनो. तर आज आपण हा लड्डूगोपालच्या ड्रेसची सजावट करणार आहोत. तर त्यासाठी मी अगोदरच ही लेस लावून घेतली आहे आणि आता ह्याच्यावर आपण कुंदन वगैरे लावून घेऊयात. ह्याच्या अगोदर मी 2-3 ड्रेस टाकले आहेत, ते जाऊन पहा तुम्ही. लॉंग व्हिडिओमध्ये आहेत, शॉर्ट व्हिडिओमध्ये आहेत. कशी वाटते, काय वाटते, तुम्हाला कोणती डिझाईन आवडते ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग ह्या ड्रेसची आपण सजावट करून रेडी. तर त्यासाठी मी अगोदर इथून इथं असे पॉईंट काढले आणि नंतर ह्यामध्ये 2 रेषा घेतल्या. इकडं 3-3, आता इथं 3 बसतात म्हणून मी इथं या 3 रेषा ओढून घेते, जेणे की आपला गोल शेप बरोबर येतो. आणि ह्याच्यावर आता आपण हे कुंदन लावून घेऊयात. पूर्ण असे कुंदन लावून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला हा खाली ग्रीन कलरचा असा स्टोन लावून घ्यायचा आहे. डिझाईन बनवताना कधी पण अशी भरीव डिझाईन बनवायची, जेणे की भरीव कसं म्हणजे छान वाटतं. आणि खूपच सुटसुटीत केलं ना तर मला तर काही तेवढं ते आवडत नाही. जसे भरीव ड्रेस छान वाटतात म्हणून सांगाली. पण आता प्रत्येकाची आवड हवी वेगवेगळी असते. मी माझी आवड तुम्हाला सांगितली. अगोदर मी हे कुंदन कट करून घेतले 3-3चे आणि स्टोन पण ग्रीन कलरचे काढून घेतले. याच्यात कलर हा ब्लॅक दिसायला आहे, पण हा कलर जो आहे तो ग्रीन कलरचा आहे. जवळून पाहू शकता तुम्ही. थोडं जर आपल्याला थोडं हे वाटलं तर मी असं हे छोट्या सुईनं थोडं होतं, हे हातानं नाही येत तेवढं फिनिशिंग, छोट्या सुईने मी करून घेते. आणि सुकवायला नंतर ठेवून दिली की आपल्या इकडचं बाजूचं फॅब्रिक पण सुकून जातं, ते दिसत नाही, आपले फक्त स्टोनच दिसतात. मी पहिल्या व्हिडिओमध्ये पिंक कलरचं आणि येलो कलरचं पण एक पॅटर्न बनवलं आहे. तर मला जास्त पिंक कलरच खूप छान वाटला. येलो बी छान आहे, पण पिंक हा जरा वेगळाच दिसतो, खूप छान दिसतो. तर इथं पाहू शकता माझे स्टोन पूर्ण लावून झाले आहेत. तर आता मी ह्याच्यावरती ग्रीन कलरचे कुंदन लावणार आहे. तर त्यासाठी अगोदर हे अशी डॉट डॉट घ्यायची टाकून आणि ते कुंदन लावून घ्यायचे. अशा प्रकारे मी एक एक करून हे कुंदन चिटकवून घेऊन टाकले. आता ह्याच्यानंतरची डिझाईन मला दुसरे कुंदन ठेवून पाहावं लागेल, असे की म्हणजे ह्याच्या कोणती डिझाईन सूट होती ती. तर मी तर तशी डिझाईन बनवते. आता तुमचं मला माहीत नाही. मी आता हे जे सामान आहे ते सगळं सामान असं ठेवून पाहते आणि मग नंतर ती डिझाईन सिलेक्ट करून पाहते, म्हणजे हे आसन छान दिसायले का कसं वगैरे. चला आता इथपर्यंत तर झालं आहे. ह्याच्यानंतरचं आपण पाहूया. तरी आपण ही आतापर्यंतची केलेली डिझाईन, आता ह्याच्यानंतर आणखी वरून थोडं सुटसुटीत वाटायले, त्यामुळे थोडे कुंदन लावून घेऊया. तर मी असे हे गोल काच लावून घेतले आहेत त्याच्यावरती, आणि ते आपण फॅब्रिकने चिटकून घेऊया, म्हणजे आपला पूर्ण ड्रेस हा कंप्लीट होतो.